आत्ताच मी माझ्या सत्कार करत असताना आपल्या अध्यक्ष साहेबांनी त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले आणि हातात एक मला निवेदन दिलं. त्याच्या बाजूची जागा जी कृषी खात्याची आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की आमच्या मंदिराचा वार्षिक कार्यक्रम असतो तर आपण आम्हाला ती जागा पार्किंगसाठी द्यावी असं निवेदन मला हातात दिलं. मी त्यांना सांगितले की तुम्ही पार्किंगसाठी वापरायला सुरू करा, परवानगी आपल्याला देण्याचं काम प्रशासन करेल, मागण्याची काही गरज नाही. मी बसलोय तिथे म्हणून एवढं काय विनंती आता करायची काय गरज नाही. हिंदू समाज आणि धर्माच्या अनुसार ज्या ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलाही व्हायच्या आणि ह्या पुढेही होणार, अजून भक्कम पद्धतीने होतील. मंदिरं ही आपली ओळख आहे. इतिहासाचा पूर्ण प्रवास अगर आपण पाहिला तर मुळात सगळे हिंदूच होते. आपण सगळं पूर्ण जग हे हिंदूच्या दृष्टिकोनातून आपण प्रवास करत करत इथपर्यंत आलो आहे. ते मग मुघलांनी मुघलांनी पहिला त्यांचं राज्य करायचा प्रयत्न केला. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा जेव्हा इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर झालेलं आहे, समाज आपल्या इथे झालेला आहे, तेव्हा तेव्हा कधी माणसांवर हल्ले केले नाही, कधी अन्य सामाजिक संस्था बंद पडले नाही. सर्वात महत्वाचं ते त्यांनी टार्गेट ज्याला केलं त्याला मंदिराला केलेलं. त्याचं काय कारण आहे? कारण त्या इस्लामिक राज्य घटनेला चांगल्या पद्धतीने माहिती होतं की आपल्याला ह्या भारतावर या हिंदुस्थानावर अगर राज्य करायचं असेल तर सर्वात पहिले मंदिरं उद्ध्वस्त करा, मंदिरं ताब्यात घ्या आणि मग या हिंदुस्थानाला आपण इस्लामिक राष्ट्र आपण करू शकतो. ही भावना तेव्हापासून चालून आलेली आहे. आणि म्हणूनच आपला हा जो हिंदू राष्ट्राचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण आपल्या मंदिराला सुरक्षित कसं ठेवू शकतो, मंदिराच्या वर जे वाकड्या नजरेने पाहणारे जे काही जिहादी लोक आहेत त्यांना तिकडल्या तिकडे कसं थांबवू शकतो या दृष्टिकोनातून आपली वाटचाल असली पाहिजे. आता आमचे काही पत्रकार मित्र किंवा माझ्यावर टीका करणारे जे लोक आहेत त्यांना फार गमतं की मी हिंदू राष्ट्र हा शब्द वापरतो. काही आपल्यातले आहेत ते या हिरव्या सापांना जिहाद्यांपेक्षा जास्त मदत करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय चांगलं लिहून ठेवलं आहे की हिंदू समाजाला हिंदूंना मुसलमानांपेक्षा हिंदूंकडून जास्त त्रास आहे. त्याच्यातले हे काही लोक आहेत जे मला विचारतात की आता तुम्ही मंत्री आहात, तुम्ही कसं हिंदू राष्ट्र म्हणू शकता, हे संविधानात बसणार नाही. पण कदाचित त्यांना आपलं संविधानात कळलं नसेल म्हणून ते आम्हाला असे प्रश्न विचारतात. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ दावा होता संविधानाचा, जो पहिला त्यांनी ड्राफ्ट करून पहिला सुप्रूट केला, त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नाही. सेक्युलर हा शब्द नंतर काँग्रेसने त्याच्यात टाकलेला आणि म्हणून आपला देश हा सेक्युलर आहे हे मानण्याची काही गरज नाही. आपला देश हा हिंदू राष्ट्रच आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो हे स्वीकारून आपण आणि म्हणून आपण मंदिराबद्दल बोलत असताना मंदिरांना सुरक्षित ठेवणं, मंदिरांवर अतिक्रमण कमी करणं, मंदिरांमध्ये हिंदू धर्माचा प्रचार प्रसार अजून प्रभावी पद्धतीने होणं, यासाठी जे सरकार म्हणून जी व्यवस्था मागे उभी करायची आहे, प्रशासन म्हणून जे काही आपल्याला मागे उभं करायचं आहे, ती जबाबदारी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आणि सरकारच्या प्रतिनिधींची आहे. आज गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जवळपास 108 हिंदू सकल मोर्चामध्ये सहभाग होण्याची मला संधी मिळाली आणि त्या मोर्चे काढत असताना मग लव जिहादची काही प्रकरणं होती, भूमी जिहादची काही प्रकरणं होती, या सगळ्या प्रकरणाबद्दल वक्फ बोर्डची काही प्रकरणं होती. त्याच्यामुळे आम्ही तिथे मोर्चे काढले आणि त्या पीडित कुटुंबाला जाऊन भेटलो सकल हिंदू समाज म्हणून आणि त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण आश्चर्य असं वाटतं की हे इस्लामीकरण करणाऱ्या, जिहादीकरण करणाऱ्या लोकांची मदत कितपर्यंत झाली पाहिजे, हिंमत किती वाढली पाहिजे याचा अंदाज तुम्ही सगळ्या जणांनी घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठून धोका आहे याचाही अंदाज तुम्हाला लोकांना आला पाहिजे. म्हणजे आज आपल्या देशातल्या राज्यातल्या प्रमुख देवस्थानाकडे पण हे लोक नजर टाकायला ह्याची सुरू झालेली आहे. आज आपण
आपण राम मंदिर यांच्याकडून मोकळं करून घेतलं तो आज फक्त एक भाग झाला. पण आज आपल्या राज्यातल्या प्रमुख जे धर्मस्थळ आहे तिकडे हे लोकांनी हिंदी चादर टाकून अतिक्रमण करायला यांचे सुरू झालेलं आहे. काही मारुती मंदिर, मारुती देवस्थानाचे मंदिर असतील, आमच्या अष्टविनायक तिकडे असेल, असंख्य जे महत्वाचे जे धर्मस्थळ आहेत त्याच जागेवर हे लोकांना जाऊन अतिक्रमण करायचे आणि तिथे विवाद निर्माण करायचे. मला नेहमी वाटतं की तुम्हाला इस्लाम आणि जिहाद, तुम्ही इस्लाम बद्दल तुम्ही बोलता, तुम्हाला इस्लाम पसरवायसारखं वाटतं तर तुम्हाला आमची मंदिराची जागा का भेटते? तुम्हाला मस्जिद मजार काय बांधायची असेल तर तुम्ही बाजूला एक मोकळी जागा स्वतः विकत घ्या आणि तिथे सांगा बाबा आम्हाला इथे मस्जिद विकत घ्यायची, तिथे उभी करायची आहे, मजार उभी करायची आहे. पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याच मंदिरांच्या जागेवर, आपल्याच हद्दीत, जेणेकरून उद्या मंदिराचा ताबा भेटला तर उद्या ते हिंदू धर्म कसा आपण समाजाला कसं कमी करू शकतो या दृष्टिकोनातून चालू असलेली यांची वाटचाल आहे. 2047 ला आपला हिंदू राष्ट्र आहे ना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल सुरू आहे. आणि त्या विरुद्ध उभं राहणं किंवा त्याचा सामना करणं किंबहुना त्याच्याबद्दल कडवट भूमिका घेणं ही आजचा हिंदू समाज म्हणून आपल्या सगळ्यांची खांद्यावर असलेली जबाबदारी आहे. ते लोक इस्लाम म्हणून, कुराण म्हणून 24 तास जगतात. म्हणजे सकाळची उठून घेतलेला पहिला श्वास ते रात्री झोपेपर्यंत श्वासापर्यंत त्यांच्या नजरेसमोर इस्लाम आणि त्यांचा जे काही त्यांचं पुराण असतं, बाकी ते काही विचार करत. तुमच्या आणि आमच्यासारखं त्यांनाही भूक लागते, तुमच्या आणि आमच्यासारखं त्यालाही हाताला रोजगार लागतो, त्यालाही त्यांची घरं चालवायची असतात. पण जेव्हा धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते इकडे तिकडे बघत नाही. तेव्हा कुठलाही अधिकारी महत्वाचा नाही, तेव्हा मैत्री महत्वाची नाही, तेव्हा भूक महत्वाची नाही, तेव्हा गरजा महत्वाच्या नाही, तेव्हा कुटुंब महत्वाचं नाही, तेव्हा फक्त धर्म महत्वाचा. ही भावना हिंदू समाजामध्ये येणं आणि या दृष्टिकोनातून आपण वाटतं एवढा कट्टरपंथीने आपण पुढे जाणं ही आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि हे ह्या मंदिर परिषदेच्या दृष्टिकोनातून आपण विचार करून ते घेऊन विचार करणं हे काळाची गरज आहे. आपल्या मंदिरांकडे कोणी वाकड्या नजरेने बघण्याची म्हणजे बघणं हा लांबची गोष्ट आहे, विचार पण येऊ नये या बाबतीमध्ये आपण वातावरण तयार करणं गरजेचं आहे. आपले मंदिर आहे, आपल्या देवाचं स्थान आहे, तुम्ही वाकड्या नजरेने किंवा तिथे हिरवी चादर टाकण्याची हिंमत करता ना कसं? हे जोपर्यंत हिंदू समाज म्हणून आपण कवच तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीची मंदिर परिषद घेत राहायला गरज लागते. तरी मस्जिद परिषद बद्दल ऐकलंय का? गरजच नाही. कोण बघणार आपल्या नजरेने? त्यांनाही माहिती आहे अशा बाबतीत कुठून कुठून अब्दुल असलम इस्लाम असे काय 100 आजूबाजूची येतील आणि मग आपल्याला जिवंत ठेवणार नाही. तुम हमारे मस्जिद के तरफ बंदी नजर से देखा असं बोलून आपल्याला जिवंत न ठेवणं एवढं त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे. काफिर हा शब्द हा आपल्यासाठी वापरला जातो. एवढं आपल्या नजरेसमोर त्यांच्यासाठी एवढंच आहे. मुस्लिम आणि काफिर एवढाच मुस्लिम आहे, दुसरा काय मधला विषय त्यांच्यासाठी नाही. आणि म्हणून या मंदिर परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजणांनी ही भावना, कडवटपणाची भावना निर्माण करणं ही आज काळाची गरज आहे. कोकणामध्ये तशी आहे, मी तुम्हाला अनुभवाने सांगतो. आपल्या इथे कोणी मंदिराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमतच करत नाही. त्याला माहिती आहे इथून ते मुंबईपर्यंत सगळे ते सगळे येतील आणि चिरफाड करून परत जातील. एवढे कवच असतात कोकणाच्या मंदिरावर. फक्त जागृत राहणं फार गरजेचं आहे. जागृत. कारण आता कोकणात, सिंधुदुर्गात पण काही हल्लीच काही घटना व्हायला सुरू झालेल्या आहेत. त्याच्यावर बारकाईने नजर ठेवणं आणि त्या वेळी हिंदुत्वाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते विषय पोहोचवणं ह्या पद्धतीची एकजूट आजच्या काळात आपण दाखवणं ही फार गरजेचं आहे. मी तुम्हाला विश्वास देतो सरकार म्हणून आणि प्रशासन म्हणून 100% आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रशासन उभं ठेवण्याची जबाबदारी ही माझ्या आणि हा शब्द तुम्हाला या मंदिर परिषदेमध्ये तुम्हाला माझ्यासाठी प्रशासनामध्ये बसलेला कुठलाही अधिकारी हा माझ्या धर्मापेक्षा मोठा नाही. हा तुम्हाला शब्द इथे मी तुम्हाला विश्वास देऊ लागतो.
हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे, आम्ही हक्काने सांगतो. हिंदू समाजाने हे सरकार निवडून आणलेलं आहे. हिंदू समाजाकडून आम्ही मंत्री आणि हे प्रशासन म्हणून आम्ही तिथे बसलेलो आहे. म्हणून हिंदू समाजाचं पहिले हित बघितलं जाईल आणि मग दुसऱ्यांना बोललं जाईल, ही सरळ स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे. सरळ स्पष्ट भूमिका. म्हणून उगाच कुठलाही लागून चालण्याच्या दिशेमध्ये कमी पडणार नाही. लाभ कोणाचे होणार नाही. मी पहिल्या दिवशी जेव्हा पोलीस खातं आणि प्रशासनाबरोबर मी बैठक घेतली होत, मी सांगितलं ह्या गोष्टी आहेत, आपण खपून येणार नाही, नाटक चालणार नाही. माझ्या हद्दीतली, माझ्या सिंधुदुर्गातल्या हद्दीत कुठलीही अगर भीक घेऊन जाण्याची गाडी दिसली त्याला तर आम्ही काय करायचं त्याला करू. तुम्हाला पण प्रशासन म्हणून घरी पाठवण्याचं काम मी करणार. कारण प्रशासनाची अगर मर्जी नसेल तर ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आम्हाला मानवाला होऊ शकत नाही. इच्छाशक्ती असली पाहिजे, पारदर्शक असतं. म्हणून पहिल्या दिवशी शाळेत कसं पहिल्याच दिवशी प्रिन्सिपल विषय क्लिअर करतात, ही आमची शाळा अशी चालणार, शाळेचे नियम कायदे असे आहेत. तसं पहिल्या 2 दिवसामध्ये ओरसमध्ये कलेक्टर कार्यालयामध्ये बसलो आणि सरळ सांगितले हे आपले नियम आहेत. आता प्रिन्सिपल जो हेडमास्टर बदललेला आहे तो हिंदुत्व विचारायचा आहे. तिथे काय गोष्टी केली ते डायरेक्ट हातात कारवाईचे आदेश भेटतील आणि आपला बॉस आपल्या विचाराचा असल्यामुळे तो काय मला काढून टाकण्याचा विचार करणार नाही, त्याची चिंता करू नका. म्हणून भूमिका आपली सरळ स्पष्ट आहे. ते सगळ्यात मला हा विषय नाही. जिल्ह्याच्या प्रत्येक घटनेवर माझा फार बारकाईने लक्ष आहे. कसे नवीन नवीन काही लोक चेहरे आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन पाहतात. काल पण आपल्या धाराशिव झालेली घटना, त्या हॉटेल मालकाला अटक माझ्या त्या संबंधित फूड अँड सप्लाय अधिकाऱ्याची गाडी करून आलेलं आहे, ते सील करून टाकायचे हॉटेल. मला दिसता कामा नाही. म्हणून मंदिर परिसराच्या निमित्ताने आपल्याला विश्वास आहे, हिंदू समाज म्हणून सिंधुदुर्गची भूमी आपल्या जे जे काय आपण इकडचा सेवक म्हणून, पालकमंत्री मंत्री नंतर आपण मी सेवक आहे. सेवक म्हणून मी आपल्याला विश्वास देतो सरकार प्रशासन सगळं आपला बरोबर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून धर्म आणि समाजाला बळकट करणं, मंदिरा संदर्भात तुम्हाला कुठल्याही गरजा काही तुम्ही सांगा. आता आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या राजेश्वर मंदिरात राजेश्वर मंदिरासंदर्भात सांगितलं, तसं मी त्या यांच्या संपर्कात रोज मी त्याच्या फोनवर संपर्कात कालच दुपारी बोलतो. माझ्या व्हॉट्सअपवर मला फोटो बिटो पाठवत असतात. झाले 10-15 वर्ष. मी काय आपला एकदम तो हाय लेवल असा पॉलिटिशियन नाही, आपण कार्यकर्ते आहे. सगळ्यांच्या संपर्कात व्हॉट्सअप माझ्याशी कोणी बोलू शकतो, संपर्क करू शकतो, बाकी आहे. मी कालच त्यांच्याशी बोललो. मला कमी भेटतं ना, तुम्हाला परत त्यांना अपेक्षा मला वाटतं 6,000ची आहे ना, 6,000 चालू वार्षिक महिन्याला 35 त्याचं कसं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून मंत्रालय स्तरावर असेल, प्रशासन स्तरावर सगळी मदत होईल आणि त्यांना भरघोस अशी निधी कशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही जबाबदारी माझी असते. म्हणून या सगळ्या गोष्टी अतिक्रमणावर आपण फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. काही गोष्टी आमच्या रेडारवर आलेल्या आहेत सिंधुदुर्गात, काही लोकांनी उगाच पसरवलेल्या आहेत. म्हणजे पहिली 10 वर्ष अगोदर केवढी होती, आता थोडे पाय कसे पसरले आहेत त्याचे मूळ नकाशा मी मागून घेतलेला आहे. आता हे जे एक्स्ट्रा जे मेकअप लागलेले आहे ते सगळं काढण्याचं काम आपण करू. उगाचे लाड आम्ही सहन करणार नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये भूमिका आमची फार सरळ स्पष्ट आहे. तुम्ही आमच्यावर संवाद, माझ्याबरोबर संवाद ठेवा, माझ्याशी बोला, माझ्याशी संपर्क करा. पालकमंत्री म्हणून मी जिथे जिथे आहे हे आपल्या तालुक्यात निहाय मी येणारच आहे. पूर्ण प्रशासन तिथे येणार आहे, फक्त मी येणार नाही. काय होतं, ओरसच्या खुर्च्या प्रभाकरची एवढ्या चांगल्या दिलेल्या आहेत, तिथून पण उठत नाही. आता खुर्च्यात काढून येणार, माझ्या गाडीत वस्तू घेऊन जाणार आहे. यायला लागेल लोकांकडे, लोकांचे सेवक आहोत. ओरसमध्ये बसण्यासाठी आम्हाला पण ही पद दिलेली नाही, लोकांसाठी गाण्यासाठी. कारण का थोडा मार्गच्या माझ्या व्यक्तीला ओरसला यायचं असेल ते गाडी खर्च किती लागतो, तेवढं ह्या अधिकाऱ्यांचे फोनचे बिल पण नसतात. तुम्हाला सांगतो, हे सगळं प्रशासन म्हणून, या राज्याच्या प्रतिनिधी म्हणून, सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्या बरोबर आहोत. एक विषय विचार राज्याच्या देश पातळीवर आपण सगळ्या जणांनी हिंदू समाज म्हणून करायला पाहिजे. ह्यांचा कसा वक्फ बोर्ड आहे, जिथे जिथे लावून आपला बोर्ड लावून टाकतात, त्याच्यावर आपले आदरणीय पंतप्रधान आता अमेंडमेंट चांगली आणतात
आमचा विश्वास आहे की कदाचित या अधिवेशनामध्ये वक्फच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट निश्चित पद्धतीने आमचे पंतप्रधान पार पाडतील. पण मला वाटतं कुठेतरी देश तळावर पण अशी चर्चा सुरू आहे की वक्फ जसं त्यांचं आहे तर आपलं पण सनातन बोर्ड असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटतात. मग आपण पण हजेलीच्या बाहेर जाऊन सनातन बोर्डचा बोर्ड लावतो ते आम्हाला आहे. बरोबर आहे. मग आपलं पण जामा मस्जिदच्या बाहेर सनातन बोर्ड लावतो काय हरकत नाही. आम्हालाही बघून दे तर ते काय बोर्ड लावण्या अगोदर आम्हाला विचारत नाही. तसं मग आमचा पण सनातन बोर्ड जेव्हा तयार होईल तेव्हा सगळे आमचे हिंदू असतील आणि मग सगळीकडे जेव्हा बोर्ड लागतील ना तेव्हा मग पाकिस्तान मध्ये बसलेला अब्बा आठवेल. सगळ्या गोष्टी आता हिंदू धर्म म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून या दिशेने आपण आपली वाटचाल करू. आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत हे परत परत आपल्याला विश्वास या निमित्ताने मी देतो. मंदिर परिषद म्हणून जे काही विषय आपण माझ्याकडे पाठवाल माझ्या संपर्कात राहा मला निवेदन द्या त्याला 100% प्रतिसाद देण्याची ग्वाही आणि शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. आपण तर माझ्या संपर्कात असतात केव्हाही भेटतात तर किमान 10 निवेदन हातात देतात. किमान कधी 9 भेटलेले नाही 10च्या 11 झालेले आहेत 9. पण यांच्याकडे आपल्याला अभ्यास याच्याबद्दल असंख्य वेळी विधिमंडळामध्ये त्या अभ्यासाच्या आधारावर मी भाषण केलेली आहे. लव या संदर्भात तुम्ही तो मेनू कार्ड छापलेला म्हणजे जो काय आहे की बाबा या आमच्या भगिनीला त्यांनी फसवलं होतं एवढे म्हणजे तुमच्या पुस्तकातूनच मी वाचून तिथे मी माहिती सभागृहाला दिलेली आहे. पण आम्ही सगळेजण हिंदू धर्म आणि समाज म्हणून हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत. आपण ही सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपला पालकमंत्री आणि आपला सेवक म्हणून मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेन की आपल्यामध्ये माझ्यामधला आपला संवाद हाच आपल्या हिंदू धर्माला आणि समाजाला अजून बळकट करेल एवढा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.